गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ, निबिड घनदाट अरण्याचा प्रदेश। गडचिरोलीतील 3, चंद्रपूरमधील 2 आणि गोंदिया जिल्ह्यातील 1 विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे। अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे कायम मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेला हा भाग। इथं फोफावलेला नक्षलवाद विकासाच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर ठरतोय। उद्योगविहीन असा हा भाग मात्र सुरजागड लोह खनिज खाण, चुंबक खाणी, स्टील आणि स्पॉन्ज आयन उद्योग लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आहे। आदिवासी बहुल भाग, वनसंवर्धन कायद्यामुळे सिंचन सोयी नसल्यात जमा आहे। वाघ, बिबट आणि रानटी हत्तींमुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष हा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय। शासकीय मेडिकल कॉलेज अजून कागदावरच असल्यानं आरोग्य सुविधांची बोंबच आहे। वडसा हे एकमेव रेल्वे स्टेशन गडचिरोली चिमूरमध्ये आहे। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये हा गडचिरोली चिमूर नवा मतदारसंघ अस्तित्वात आला। राजकीय दृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता भाजपचं कमळ इथे चांगलंच फुललंय। 2009 मध्ये काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेतेंचा 28,000 मतांनी पराभव केला होता। मात्र 2014 मध्ये भाजपच्या अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडींना धूळ चारून ते खासदार झाले। 2019 मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली। नेत्यांनी दुसऱ्यांदा उसंडींना पाणी पाजलं। विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आमदार आहे। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं जोर लावला। मात्र भाजपनं विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं होमपिच असलेल्या मतदारसंघात त्यांनी नामदेव किरसान यांच्यासाठी तिकीट खेचून आणलं। एक ना अनेक प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून पक्षाने परत माझ्यावर विश्वास टाकून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे। आता याचा परिणाम असा आहे की जे राहिलेले प्रश्न आहेत आणि जे मी मंजूर केले त्याला पुशअप कसं करता येईल, मार्गी कसं करता येईल, त्यासाठी मी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल आणि त्यासाठी मला आता चांगली संधी मिळालेली आहे। पुढे लोक नाराज आहेत आणि लोकांचा कल आता परिवर्तनाकडे असल्यामुळे यावेळेस निश्चित करून परिवर्तन घडून येणार आहे, म्हणून आम्हाला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत। दरम्यान किरसान यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले काँग्रेस नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपात प्रवेश करून बंडाचा झेंडा फडकावला। गेल्यावेळी वंचितच्या रमेश गजबेंनी इथून लाखभर मतं घेतली होती। यंदा वंचित बहुजन आघाडीनं हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे। तरीही थेट लढत भाजपचे नेते आणि काँग्रेसचे किरसान यांच्यातच होणार आहे। नक्षल संवेदनशील, आदिवासी बहुल आणि मागास अशी विशेषणं गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाला चिकटली आहेत। राज्यातलंच नव्हे तर देशातलं स्टील हब बनण्याची क्षमता या लोकसभा मतदारसंघात आहे। 19 एप्रिल रोजी इथले मतदार सोनेरी भविष्य घडवण्यासाठी कुठला खासदार निवडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली।